गायज, स्वप्नील आणि स्वप्नालीच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजपासून आम्ही ब्लॉग चालू करत आहे. तर तुम्हाला कॅनडा एक्सप्लोर करायचा असेल तर आम्हाला फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर नक्की लाईक करा. येस, आणि याच्यामध्ये गोष्टी आम्हाला तुम्हाला एक्सप्लोर करता येतील तेवढं आम्ही नक्की एक्सप्लोर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. सो स्टे ट्यून. स्टे ट्यून्ड. तर आज आमच्या लग्नाची आहे पहिली अॅनिव्हर्सरी. सो आम्ही बाहेर आलेलो आहे. आम्ही आलेलो आहे वेकफील्ड मिल आणि हॉटेल रिसॉर्टला, आणि या रिसॉर्टचे व्हिडिओज आणि इथं काय काय आहे नेचर वगैरे ते आम्ही या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवू. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि या रिसॉर्टचा आनंद घ्या. सो आजचा डिनर करून तुम्हाला कसं वाटतं? सॉरी, लंच. सॉरी वाटतंय मला. Can you say something about your lunch? तोंड बघा. ॲक्च्युली गाईज काय आहे ना, आपल्या इंडियन लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे. कुठेही गेलं ना तरीही आपल्याला चांगलं जेवायला हे मिळत नाही. सो आम्ही बघू शकता काय खाल्लेलं आहे. पास्ता. It's पोटॅटो अँड मशरूम पास्ता. कैसा लगा मेरा नाश्ता? इट्स अ पास्ता, नॉट नाश्ता. सो आता इथे काही गेम्स वगैरे आहेत, तर आम्ही ते गेम्स वगैरे खेळू. देन बघूयात नेक्स्ट काय प्लॅन होतोय ते. प्रोबॅबली आम्ही रूमवरती जाऊनच आराम करेल, कारण की इथं सध्या आम्ही आलेलो आहोत चिल होण्यासाठी. सो इकडचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. काय जबर व्ह्यू आहे भाई साहब. हा व्ह्यू बघा माझा. इथून हा व्ह्यू दिसतोय. काढा. ओके. हे इथं आहे शेकोटी गरम होण्यासाठी. बिकॉज थंडी तर खूप जास्त आहे. -2 पर्यंत थंडी. खूप गरम थंडी होती. खूप थंडी लागते आम्हाला. थंडी एवढी लागलेली आहे की काय बोलता येत नाहीये. तर ह्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय स्वप्नील सर? सर पहिलं तर मला सर म्हणू नको. माय हजबंड हनी. थंडी खूप आहे म्हणजे पाक. आम्हाला काय दिसलं? रेनबो. ये There is a rainbow. खूप जास्त थंडी आहे गाईज. ओ वाढला रे. वाव, किती सुंदर आहे ना.
हे आहे आमचा रूमचा सेक्शन. इथे सरळ असं पुढे गेल्यानंतर आमची रूम आहे. इकडे आहे आपली रूम. तर चला मी तुम्हाला रूम दाखवते. थँक्यू. हे आहे आपला रूमचा एंट्रन्स. आणि लगेच ह्याला लागून आहे आमची रूम. That is our room. बाथरूम आहे, इकडे वॉशरूम आहे, and इथे मी आहे आणि हे माझे हस्बंड आहेत. आणि इथून असा पूर्ण व्ह्यू वगैरे दिसतोय. सो गाईज, आता आम्ही चाललेलो आहे जेवण करायला डिनरसाठी. बिकॉज ह्या हॉटेलमध्ये काहीही चांगला डिनर नाही आहे. लंच पण काही नाही. लोकांना आपल्याला असं काही मीठ वगैरे काही बाहेरचं खाऊ शकत नाही. सो पेट पूजा के लिए भटकंती चल रही है हमारी. सो आम्ही चालत चाललेलो आहे. 10 मिनिटाच्या अंतरावरती एक शॉप आहे, रेस्टॉरंट आहे. तर तिथं बघूयात काय भेटतंय का आपल्या खाण्याला एक. सो जाता जाता आम्हाला हा एक छान सुंदरसा व्ह्यू दिसला, तुम्हाला पण दाखवतो. हे बघा, ओहो, सुंदर असा व्ह्यू आहे. इकडे असे डोंगर आहे. इतनी ठंडी है इधर, क्या बोले, खूप जास्त थंडी आहे. उन्हाळा संपला तरी पण थंडी चालू. सो गाईज, मेन रोडला आल्यानंतर हा असा लागतो सुंदरसा लेक. गॅटिन्यू रिव्हर. ह्या रोडने आम्ही आलेलो आहोत. भाई पोचलो फायनली डेस्टिनेशन वरती. आता बघूयात आतमध्ये काय खाण्यासारखं भेटतंय का. इथे आम्ही करणार आहे पोटपूजा. डिनर. बघूया काय भेटतंय. आय थिंक आय होप सो भेटेल. त्या साईडला एंट्री आहे. सो बघूयात काय खायला मिळतंय का. थोडं हे आहे ना खारट. छोड़ भाई, खाने के लिए तो ठीक ठाक मिल गया. तो अभी एंजॉय करते हैं. म्हणजे आता एन्जॉय करतो जरा खाणं. ते पण पिझ्झा खातात, लक्षात होतं. सो गाईज, पोट भरून आम्ही खाल्लेलं आहे. जेवण वगैरे चांगलं केलेलं आहे. पिझ्झा खाल्ला आम्ही. पिझ्झा खाल्ला. कधी ना पिझ्झा खाणारे आज पिझ्झा खायला लागलेला आहे ॲनिव्हर्सरीमध्ये. बिकॉज इथं आपल्यासाठी इंडियन लोकांना काहीही चांगलं खायला मिळत नाही. स्पेशली व्हेजिटेरियन लोकांसाठी तरी. सो आता आम्ही जेवण करून परत वॉक करत. सो हे आहे हॉटेलचा बोर्डर. हे आहे हॉटेल आणि इथून
इव्हिनिंगचा व्ह्यू बघू शकता तुम्ही आतमध्ये. पूर्ण मस्त असा व्ह्यू केलेला आहे. तर आम्ही तुम्हाला दाखवतो कसं कसं आहे आतमध्ये. लेट्स गो. पूर्ण लाइटिंगचा व्ह्यू केलेला आहे ह्यांनी इव्हिनिंगला. खूप छान असं वातावरण झालंय. बट थंडी पण आहे तेवढीच आहे. नो चेंज थंडीमध्ये. आणि मेन पार्ट म्हणजे वॉटरफॉलवरती इव्हिनिंगला लाईट सोडतात, त्याच्यामुळे अजून वॉटरफॉल सुंदर दिसतो. तो तुम्ही बघू शकता. ओहो. हे बघा गाईज, थंडीने झाडाला बर्फ झालेलं कसं फ्रीज झालेले आहेत. फ्रीज. बापरे, खूप बेकार. हे आहे लोकेशन जिथे आम्ही स्टे केलेला आहे 2 दिवसासाठी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. येस. आम्हाला खूप आवडलं. जेवणाचा थोडा प्रॉब्लेम आहे, म्हणजे इकडं आपलं आशियन फूड भेटत नाहीत आणि त्याच्यामध्ये आम्ही दोघं पण व्हेजिटेरियन असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला. पण आम्ही मॅनेज केलं. इथं साईडला 1 किलोमीटरवरती एक गाव आहे वेकफिल्ड म्हणून. तिथं आम्हाला पिझ्झा आणि कॉफी, चहा वगैरे भेटलं. सो इट्स मॅनेजेबल. अँड नाव वी आर हेडिंग टुवर्ड्स अवर रूम. येस. बघा नाईट व्ह्यू आहे ह्या हॉटेलचा. सो सुंदर असं हे हॉटेल आहे. मस्त डेकोरेट वगैरे केलेलं आहे ह्यांनी. इथून एंट्री आहे. सो इथून सरळ आमचं रूम आहे. सो चला आता रूमवर. सो अजून एक इथून व्ह्यू दिसतोय, तो पण आपण बघूया. हॅलो, गुड मॉर्निंग गाईज. तर आज आम्ही रूमचं चेकआउट करत आहे आणि तसंच त्याच्यासोबत ब्लॉगला पण एंड करत आहोत. तर चांगला स्टे होता आमचा. हॉटेल पण छान आहे, लोकेशन छान आहे. जर तुम्ही इकडे आला, कॅनडामध्ये राहत असाल ओटावामध्ये, तर तुम्ही हे विजिट करू शकता. पण मेक शुअर यू ब्रिंग युअर फूड. राईट. तर मस्त स्टे होता. 2 दिवसात आम्ही स्टे केलेला. आता निघालेलो आहे डायरेक्ट घरी. तो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर थँक्यू फॉर वॉचिंग आवर ब्लॉग. बाय बाय. बाय बाय. स्टे ट्यून्ड.